वक्फ बोर्डाच्या जमिनींचे आता जिओ मॅपिंग होणार आहे। तज्ञांच्या मदतीने खरं तर या जमिनींचे सर्वेक्षण होईल। अल्पसंख्याक विभागाचा हा महत्त्वपूर्ण निर्णय आता समोर येतोय। जिओ मॅपिंगमुळे राज्यात वक्फ बोर्डाची किती मालमत्ता आहे, त्यावर किती अतिक्रमण आहे याची अचूक आणि अधिकृत माहिती उपलब्ध होईल। वक्फ बोर्डाच्या जमिनी वक्फ बोर्डाकडे आहेत। शासकीय माणूस त्याच्यावर नियंत्रण ठेवतोय। त्यावेळेस तुम्हाला 15 वर्षापासून ही बुद्धी सुचली नाही का? आमच्यावर आरोप करण्यापेक्षा त्यामध्ये काही गोंधळ झाला असेल तर ते पाहिलं पाहिजे। मला वाटतं की वक्फ बोर्डाच्या संदर्भात या जमिनीच्या संदर्भात काही आउटर्न झालेलं आहे, वाटप झालेलं आहे, याची सर्वकष चौकशी सरकारनं करावी। वक्फ बोर्डाचं बिल हे कुठल्या समाजाच्या विरोधात नाही, मुस्लिम समाजाच्या विरोधात तर बिलकुल नाही। तर या ठिकाणी वक्फच्या माध्यमातून जो गैरकारभार चाललाय, जो गैरव्यवहार चाललेला आहे, तो गैरव्यवहार संपला पाहिजे म्हणून हे विधेयक त्या ठिकाणी आणलेलं आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये केवळ परसेप्शन करता आणि मतांच्या लाचारी करता अशा प्रकारे जर त्याचा विरोध ते करत असतील तर मला असं वाटतं महाराष्ट्रातली जनता पाहतेय, त्यांना दिसतंय कशा प्रकारे ते या ठिकाणी लांगुल चालन करतायत हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे। आता तो त्यांच्या पक्षाने त्यांना जाब हा शब्द विचारणं योग्य नाही, खुलासा घेणं गरजेचं आहे। पण आम्ही आमची भूमिका या अगोदर देखील वक्फ बोर्डच्या बाबतीत असेल सुस्पष्ट करण्याचं काम केलं होतं की याची व्याप्ती फक्त वक्फ बोर्डापुरतं का, मग हिंदूंचे देवळं किंवा बाकींचे देवळं ह्याच्याबद्दलची एक वेगळी भूमिका आणि यांची भूमिका का। आणि म्हणून मला असं वाटते जॉईंट पार्लमेंटरी कमिटीमध्ये फार चांगल्या रीतीने पद्धतशीर रीतीने आणि तांत्रिक आणि कायदेशीर सर्व बाजू ही माननीय अरविंद सावंतजींच्या वतीने पक्षाच्या वतीने मांडण्याचं काम आम्ही केलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।